नमस्कार सगळ्यांनो. आज मी 3 वर्षाच्या मुलीसाठी हा एक घागरा शिवणार आहे. त्याच्यासाठी हे मी अस्तर घेतलेलं आहे. त्याची उंची 18 इंच आणि त्याची विड्थ जी आहे ती 33 इंच आहे. असे मी 2 कापड घेतलेले आहेत. नंतर मी त्यांना इथे जॉईंट मारणार. तसंच आता हे मेन साडीचा कपडा घेतलेला आहे. माझ्याकडे एक साडी होती, त्याचं मी कापड घेतलं आहे. त्याची उंची मी घेणार आहे 22 इंच आणि त्याची विड्थ आहे, तुमच्याकडे जसं कापड असेल त्याप्रमाणे. ह्याची 48 इंच होते, ऑन फोल्ड 48 इंच होती. तर मग मी ती घेतली. मग मी म्हटलं चला ठीक आहे, आपण ह्याला भरपूर सारे प्लीट्स टाकूया आणि छान छान प्लीटेड घागरा तयार करेन. मग मी आता शिवायला घेते आहे. शिवताना मी आधी साडीच्या कपड्याला प्लीट्स टाकून घेतले. तर प्लीट्स टाकताना तुम्ही 2-2 इंचाच्या टाकत जा किंवा 1-1 इंचाच्या टाकून एकाखाली एक अशा सारून त्या टाकत जायच्या. खूप घेरदार घागरा तयार होतो. आता हे कापड जास्त होतं म्हणून मी मोठ्या मोठ्या प्लेट्स एकाखाली एक टाकल्या. नाहीतर कमरेच्या तिप्पट कापड लागतं. समजा कंबर जर 20 इंच असेल तर त्याच्या तिप्पट म्हणजे 60 इंचाचं कापड बास होऊन जातं रुंदीला. आणि उंचीला बाळाच्या उंचीप्रमाणे आता ह्या चिमुकलीची उंची कमरेपासूनची 20 इंच आहे. तर मग 22 इंच आहे. त्याप्रमाणे मी हे कापड घेतलं आहे. प्लीट्स टाकून झाल्यात माझ्या. आता मी अस्तरला पण प्लीट्स टाकून घेणार आहे. हा मी घेर मोजला आहे तर तो झाला आहे 24 इंचाचा. तसंच आता इथे मी अस्तर घेते आहे आणि अस्तरला पण मी इथे प्लीट्स टाकून घेणार आहे. आधी ही 2 अस्तर मी जॉईन करून घेतले आणि खाली जो खालचा पार्ट होता ना तिथे पण मी शिलाई मारून घेतली 1 इंच अर्धा इंचावर. अस्तरला पण 1-1 इंचाच्या 1.5 इंचाच्या अशा प्लेट्स टाकून घेतल्या. हा पण प्लेट्स टाकून याचा जेव्हा घेर मोजतो आपण तर तो 24 इंचाचा झाला पाहिजे. त्याप्रमाणे हा आता 24 इंचाचा घेर तयार होईल. आता हे दोन्ही घेर ना आपण एकमेकांना जॉईन करायचे आहेत, पण त्याच्या अगोदर हे ना पूर्ण गोल घेर तयार करून घ्यायचा. म्हणून आता हे मी बाजूने शिवून घेते आहे. आता हे मी अस्तरचं शिवून घेतलं आहे. मी डबल टिप मारते म्हणजे फाटायचे चान्सेस नसतात. आता मी अस्तरला पण तसं शिवून घेते. हे शिवून झालं ना की मी ओव्हरलॉक पण करून टाकते. हे धागे निघत नाहीत त्याच्याने. आता हे मेन जे साडीचं कापड आहे ना त्याच्या आतमध्ये मी अस्तरचं कापड टाकणार आणि मग अस्तर आणि साडीचं कापड एकमेकांना जॉईन करून घेणार. मग त्याच्यावरती ना कमरेची एक पट्टी तयार करायची. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे तयार करू शकता. मी इथे ना बॉर्डरची पट्टी तयार केली आहे, पण मला आता असं वाटतं की ती थोडी जाडसर झालेली आहे. तर मी नंतर ती बदलून कदाचित साडीच्या कपड्याचीच तयार करून घेईन. तर साडीच्या कपड्याचीच बरी पडेल, कारण ती थोडी पातळ असते आणि बाळाला कमरेला टोचणार नाही. म्हणून मग ना तुम्ही ना तीच करत जा तशीच साडीच्या कपड्याची. बॉर्डरच्या कपड्याची ना फार जाड होते पट्टी, तर मला काही ती आवडली नाही. म्हणून आता मी इथे ना पट्टीची रुंदी घेणार आहे 23 इंच. मग ती एकमेकांना जॉईन करून ही बघा 23 इंचाची मी ही पट्टी घेतलेली आहे. इथे थोडीफार मला कमी पडली म्हणून मी इथे साडीचं कापड जॉईन केलं आहे दोन्ही बाजूने. तुमच्याकडे असेल संपूर्ण तर तुम्ही 23 इंचाची डायरेक्ट पट्टी घेऊन टाका. इथे त्या मुलीच्या आईला इलास्टिक टाकून हवं होतं म्हणून मी काय त्याच्यात नाडी टाकत नाही आहे. आता ह्या पट्टीला मी दोन्ही बाजूने ओव्हरलॉक करून घेतलं आहे. आता ही कमरेची जी नेफापट्टी आहे ती मी स्कर्टला लावून घेते आहे. तयार झाल्यावर तर एवढा सुंदर दिसतो आहे ना तो स्कर्ट. तुम्ही आधीचा फोटो बघितलाच असेल स्टार्टिंगला. खूपच छान दिसतो आहे. ही पहा पट्टी लावून झाली माझी. आता नेफा तो पलटवून पुढच्या बाजूने शिवून घेते.
आणि मग त्याच्या आतमध्ये इलास्टिक टाकून देणार. तुम्हाला इलास्टिक नसेल टाकायचं तर तुम्ही नाडी टाकू शकता. मग त्या नाडीला लटकन पण लावता येतात. साडीच्याच कपड्याचे छानसे लटकन बनवता येतात. आता मी याच्यात इलास्टिक टाकणार आहे. आता इलास्टिक म्हणाल तर कमरेचा घेर 20 इंच आहे, तर 3-4 इंच कमी करून घ्यायचा. परत तिथे जॉईंटला पण 1-2 इंच कमी होऊन जातो. म्हणून मी इथे 17 इंच घेतला आहे जॉईंट करून. तो मे बी 15-16 इंच तयार झाला आहे. हे पहा, मी इथे हा इलास्टिक टाकून घेतला. पण थोडं शिवल्यानंतर मला असं वाटलं की ह्याला मी बॉर्डर नाही लावायला पाहिजे होती, तर मी काढेन ती परत आणि त्याला साधा कपडा लावून घेईन, साडीच्या कपडाच पातळ. फक्त एवढंच करायचं की त्याला ना अस्तर पण लावायचं, कारण ना ते नाहीतर मग तो इलास्टिक आतून दिसतो, कारण ते साडीचं कापड पातळ असतं ना. स्कर्ट तयार झालेला आहे आणि ब्लाऊज तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकला आहे. ब्लाऊज पण फार सुंदर झाला आहे तयार आणि खूपच सोपं आहे. तुम्ही बनवून पहा आणि मला नक्की कमेंट्स टाका की कसा झाला आहे. माझा व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू.